नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय इयत्ता 10वी गणित भाग 1चं बोर्डाचं प्रश्नपत्रिकाचं स्वरूप पाहतोय. आज इयत्ता 10वीची बोर्डाची प्रश्नपत्रिका 2022ला कशा प्रकारे येऊ शकते, तिचं स्वरूप काय आहे, यावरती आज आपल्याला डिटेल्समध्ये चर्चा करायची आहे. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनल नसेल सबस्क्राईब केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा मित्रांनो, इयत्ता 10वीचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जर आपण बघायला गेलो तर गणित भाग 1चा पेपर एकूण 40 गुणांसाठी असतो. ओके, तर या 40 गुणांचं विभाजन नेमकं प्रश्नपत्रिकेत कसं केलं जातं ते आता बघूयात. बघा या ठिकाणी गणित भाग 1 जो आहे त्याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो पहिल्या प्रश्नामध्ये ए आणि बी असे दोन उपप्रश्न असतात. तो जो ए जो आहे ना तो बहुपर्यायी प्रश्न असतो, त्याच्यामध्ये एक प्रश्न आणि 4 ऑप्शन अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय केलं जातं, 4 प्रश्न दिले जातात आणि 4 पैकी 4 प्रश्न सोडवायचे असतात. त्याचप्रमाणे दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये पण 4 पैकी 4 सोडवायचे आहेत, परंतु इथे पर्याय नसतात. हे एक एक गुणांचे छोटे वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. म्हणजे पहिला जो प्रश्न आहे तो आपला एकूण 8 गुणांसाठी असणार आहे. दुसरा जर आपण विचार केला दुसऱ्या प्रश्नाचा, तर दुसऱ्या प्रश्नामध्ये ए आणि बी असे दोन उपप्रश्न असतात. ए जो आहे तो 3 पैकी 2 सोडवायचे आहेत. इथं कृती असतात, कृतीवर आधारित हा प्रश्न असतो मित्रांनो. 2-2 मार्कांचे प्रश्न असतात, 2 सोडवायचे, 4 मार्क आपल्याला मिळून जातील. प्रश्न 5 दुसऱ्यातला बी जो आहे तो 5 पैकी 4 प्रश्न सोडवायचे 2-2 मार्कांचे. ओके, म्हणजे इथे 4 प्रश्न 2-2 मार्कांचे सोडवले की 8 गुण, म्हणजे 4 आणि 8 12 गुणांचा हा दुसरा प्रश्न. ओके, आपण जर नीट विचार केला तर पहिला आणि दुसरा प्रश्न मिळूनच आपले 20 मार्क होतात. ठीक आहे, आता यानंतर प्रश्न क्रमांक 3 जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा ए आणि बी. तिसऱ्यातला ए जो आहे ना तो कृतीवर आधारित प्रश्न असतो. ओके, जसा दुसऱ्यातला ए जो आहे तो कृतीवर आधारित, तसा तिसऱ्यातला ए सुद्धा कृतीवर आधारित प्रश्न असतो. 2 पैकी 1 प्रश्न सोडवायचा, 3 मार्क मिळून जातील. त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला बी जो आहे तो 4 पैकी 2 प्रश्न सोडवायचे 3-3 मार्कांचे. ओके, तर 3 मार्कांचे या ठिकाणी आपल्याला कुठलेही 2 प्रश्न सोडवायचे, 6 मार्क मिळतील. म्हणजे प्रश्न क्रमांक तिसरा जो आहे तो 9 गुणांसाठी आहे एकूण. प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला ए 3 गुण आणि बी 3 गुण, बी 6 गुण, एकूण 9 गुण होतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा जो आहे तो चौथा प्रश्न जो आहे तो 8 गुणांसाठी आहे. ओके, इथे 4-4 मार्कांचे प्रश्न विचारले जातात. आता याच्यामध्ये गणित भाग 1ला एक आलेख येऊ शकतो, त्याच्यामुळे आलेखाची नीट व्यवस्थित तयारी करून ठेवा. त्या आलेखासोबत आपल्याला यामध्ये जे आपलं पुढचं जे प्रकरण आहे संभाव्यता, प्रश्न क्रमांक 4 मध्ये संभाव्यता प्रकरणाचे सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे या दोघांचा आपल्याला खूप चांगला सराव करणं गरजेचं आहे, आलेख आणि संभाव्यताचा. आणि दुसऱ्या प्रकरणातलं एखादं शाब्दिक गणित वगैरे सुद्धा आपल्याला येऊ शकतं, कारण शाब्दिक गणित सुद्धा या चौथ्या प्रश्नात विचारले जातात 4 मार्कांसाठी. यानंतर प्रश्न क्रमांक 5वा आणि शेवटचा 2 पैकी एकच प्रश्न सोडवायचा आहे, 3 गुणांसाठी असणार आहे. तर अशा प्रकारे हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असेल. आता कुठल्या प्रकरणावर किती गुणांचे प्रश्न विचारले जाऊ शकतात यावर थोडीशी आपण चर्चा करूयात. यामध्ये बघा, मागच्या वर्षीचं बघितलं आपण तर मागच्या वर्षी पहिलं जे प्रकरण आहे 2 चलातील रेषीय समीकरणे, यावर 12 गुणांचे प्रश्न विचारले जात होते. दुसऱ्या वर्ग समीकरणे प्रकरणावर 12 गुणांचे, अंकगणिती श्रेणीसाठी 8 गुणांचे प्रश्न विचारले जात होते, अर्थनियोजनसाठी 8 गुणांचे, संभाव्यतेसाठी 8 गुणांचे प्रश्न विचारले जात होते आणि सांख्यिकीसाठी 12 गुणांचे. स्पेलिंग थोडीशी चुकलेली आहे, पण सांख्यिकीसाठी 12 गुणांचे. पण यावर्षी हे जे चौथं प्रकरण आहे अर्थनियोजन ते कट झालेत, म्हणजे हे 8 मार्क, आणि सांख्यिकी जे प्रकरण आहे ते सुद्धा नाही आहे, म्हणजे हे 12. 8 आणि 12 20 गुणांचा फरक पडतो. आता हे 20 गुण कुठे डिवाइड केले जातील त्याचा आपण विचार करूयात. आता याच्यामध्ये वर्ग समीकरणे या प्रकरणातला पण काही भाग कट झालाय थोडासा. या वर्ग समीकरणेमधला आणि 2 चलातील रेषीय समीकरणे या दोन्ही प्रकरणातला थोडा थोडा भाग कट झालाय. परंतु अंकगणिती श्रेणी आणि संभाव्यता यातला कुठलाही भाग कट झालेला नाहीये. त्याच्यामुळे या 20 मधले जास्तीत जास्त मार्क या 2 प्रकरणांमध्ये ऍड होतील. आता इथे काय होईल माहिती आहे का, 12च्या ऐवजी 15 गुण होतील. 2 चलातील रेषीय समीकरणे यावर्षी 15 गुणांसाठी विचारलं जाऊ शकतो. त्याचप्रमाणे वर्ग समीकरणे हे प्रकरण सुद्धा 15 गुणांसाठी विचारलं जाऊ शकतं. अंकगणिती श्रेणी हे सुद्धा 15 गुणांसाठी आणि संभाव्यता सुद्धा 15 गुणांसाठी. म्हणजे यावर्षी प्रत्येक प्रकरण जे आहे ते 15 गुणांसाठी आपल्याला विचारलं जाऊ शकतो. तुम्ही म्हणाल इथे 60 मार्क होतात आणि पेपर 40 मार्कांचा, तर मित्रांनो आपण ऑप्शन सहित विचार केलेला आहे. इथे ऑप्शन सहित जर विचार केला तर 60 मार्काचा पेपर असतो, त्याच्यामधून 40 मार्काचा पेपर आपण सोडवतो आणि मग 40 पैकी आपल्याला किती मार्क पडतात ते आपल्या गुणपत्रिकेवरती आपल्याला दिसतात. तर एकंदरीत अशा प्रकारे हे गुणांचं विभाजन प्रकरण वाईज होऊ शकतं. ठीक आहे,
तर मित्रांनो, नक्कीच आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपला लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचा हा चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा. आणि चॅनल नुसतं सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, धन्यवाद. बाय सर्वांना.